हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघूया स्ट्रॅडल स्ट्रॅटर्जी. ओके, स्ट्रॅडल स्ट्रॅटर्जी काय असतं ते आपण आज बघणार आहोत. यामध्ये आपण बघणार आहोत की स्ट्रॅडल म्हणजे काय असतं, त्याचे टाईप कोणते आहेत आणि ते केव्हा यूज करायचे. ओके, तर सर्वात आधी समजून घेऊया की स्ट्रॅडल म्हणजे काय असतं. तर स्ट्रॅडल म्हणजे बाय किंवा सेल. आपण बाय किंवा सेल करतो कॉल आणि पुटला. ओके, सेम स्ट्राईक प्राईसच्या कॉल आणि पुटला आपण बाय किंवा सेल करतो, त्याला आपण स्ट्रॅडल म्हणतो. ओके, त्याचे दोन टाईप असतात. त्यात फर्स्ट टाईप येतो लॉंग स्ट्रॅडल आणि सेकंड येतो शॉर्ट स्ट्रॅडल. ओके, आधी आपण लॉंग आणि शॉर्ट म्हणजे काय ते समजून घेऊया. ओके, लॉंग म्हणजे बाय, ओके, आणि शॉर्ट म्हणजे सेल. जिथं लॉंग वर्ड येणार तिथं बाय समजायचं आणि जिथं शॉर्ट वर्ड येणार तिथं सेल समजायचं. तर आपण सर्वात आधी बघूया की लॉंग स्ट्रॅडल म्हणजे काय. ओके, तर लॉंग स्ट्रॅडल म्हणजे त्याच्या नावाप्रमाणे लॉंग म्हणजे बाय करतो आपण, बाय कॉल आणि पुट ऑफ सेम स्ट्राईक प्राईस. ओके, त्याला आपण लॉंग स्ट्रॅडल म्हणतो. तर लॉंग स्ट्रॅडलचं एक्झाम्पल बघूया. जसं की निफ्टी 25,000चा स्ट्राईक प्राईसला आपण एक कॉल बाय करणार आणि निफ्टी 25,000चाच पुट एक पुन्हा बाय करणार. म्हणजे सेम स्ट्राईक प्राईसचा आपण एक कॉल आणि एक पुट बाय केलेला आहे. ओके, तर यामध्ये काय होणार की आपण जो कॉल बाय केलेला आहे तो आपल्याला केव्हा प्रॉफिट देणार, जेव्हा मार्केट अप साईडला जाणार, आणि जो पुट बाय केलेला आहे तो आपल्याला प्रॉफिट केव्हा देणार, जेव्हा मार्केट डाऊन साईडला जाणार. ओके, तर याचा पे ऑफ ग्राफ कसा बनणार, या साईडला आपलं प्रॉफिट असणार पॉझिटिव्ह आणि या साईडला लॉस असणार निगेटिव्ह. तर जेव्हा आपलं मार्केट एकतर अप साईडला जाणार तेव्हा प्रॉफिट देणार किंवा डाऊन साईडला जाणार तेव्हा प्रॉफिट देणार. इथं आपली ही स्ट्राईक प्राईस असणार 25,000. या साईडला मार्केट डाऊन साईडला जातं आणि या साईडला मार्केट अप साईडला जात आहे. ओके, आता मार्केट अप किंवा डाऊन कुठल्याही डायरेक्शनला गेलं तर आपल्याला प्रॉफिट होणार आहे. फक्त लॉस केव्हा होणार आहे, जेव्हा मार्केट या दोन ब्रेक इवन पॉईंटच्या रेंजमध्ये असणार. जेव्हा रेंज मोड असणार तेव्हा आपल्याला लॉस होणार. तर या स्ट्रॅटर्जीचा लॉंग स्ट्रॅडल स्ट्रॅटर्जीचा यूज आपण केव्हा करायचा, जेव्हा आपल्याला मार्केटमध्ये एक मोठा मूव ॲक्सेप्ट असणार, एकतर अपसाईडला किंवा डाऊन साईडला. ठीक आहे, तेव्हा ही स्ट्रॅटर्जी वापरायची लॉंग स्ट्रॅडल. आणि जर मार्केट आपल्याला वाटतंय की साईडवेज असेल तर मात्र याचा यूज करायचा नाही. त्यामुळे ही स्ट्रॅटर्जी डायरेक्शनल स्ट्रॅटर्जी आहे, म्हणजे अप डायरेक्शन किंवा डाऊन डायरेक्शन. मी साईडवेज मार्केटमध्ये कुठला स्ट्रॅडल वापरायचा ते पण आता सांगणार आहे तुम्हाला. आता आपण लॉंग स्ट्रॅडल बघितलेलं आहे, आता आपण शॉर्ट स्ट्रॅडल बघूया. ओके, तर सर्वात आधी मी तुम्हाला शॉर्ट स्ट्रॅडल म्हणजे काय ते सांगतो. शॉर्ट म्हणजे नावाप्रमाणे सेल करतो आपण कॉल आणि पुटला सेम स्ट्राईक प्राईसच्या. ओके, याला आपण शॉर्ट स्ट्रॅडल म्हणतो. फॉर एक्झाम्पल निफ्टीचा 25,000चा एक कॉल आपण सेल केला आहे आणि निफ्टी 25,000चा पुट सेल केलेला आहे. त्यामुळे काय होणार की जो कॉल सेल केला ना तो आपल्याला जर मार्केट अपसाईडला गेला तर लॉस देणार, आणि पुट सेल केला आहे तो मार्केट डाऊन साईडला गेला तर लॉस देणार. ओके, यामध्ये काय असतं की लॉस हा अनलिमिटेड असतो. ओके, त्यामुळे काय होणार की याचा पे ऑफ ग्राफ असा बनणार. मार्केट डाऊन साईडला गेला तरी पण लॉस असणार आहे, अप साईडला गेला तरी पण लॉस असणार आहे. आपला प्रॉफिट फक्त या रेंज बाउंड एवढ्याच रेंजमध्ये असणार आहे. म्हणजेच काय की ही स्ट्रॅटर्जी एक नॉन डायरेक्शनल स्ट्रॅटर्जी आहे. यामध्ये मार्केट आपल्याला ना अप साईडला जायला पाहिजे ना डाऊन साईडला जायला पाहिजे. मार्केट कुठल्या तरी एका रेंजमध्ये राहायला पाहिजे तरच आपल्याला प्रॉफिट होणार. ओके, याआधी आपण डायरेक्शनल स्ट्रॅटर्जी बघितली लॉंग स्ट्रॅडल, आणि आता आपण बघितली शॉर्ट स्ट्रॅडल, याला आपण नॉन डायरेक्शनल स्ट्रॅटर्जी म्हणतो. ओके, याचा यूज केव्हा करणार, तर मार्केट जेव्हा साईडवेज असणार तेव्हाच आपण या स्ट्रॅटर्जीचा यूज करणार. ओके, आता मी तुम्हाला ही पे ऑफ ग्राफ बनवून दाखवणार आहे. ओके, लेट्स गो. तर फ्रेंड्स, आता मी तुम्हाला एक लॉंग स्ट्रॅडलचं एक्झाम्पल बनवून दाखवणार आहे आणि एक शॉर्ट स्ट्रॅडलचं. ओके, लॉंग स्ट्रॅडलमध्ये काय करतो आपण की एका स्ट्राईक प्राईसचा सेम स्ट्राईक प्राईसचा एक कॉल बाय करतो आणि एक पुट बाय करतो. ओके, अशा प्रकारे त्याचा पे ऑफ ग्राफ अशा प्रकारे येणार. हे बघा, इथं पे ऑफ ग्राफ पण दिसतो आपल्याला. ओके, हे बघा, इथं या झोनमध्ये फक्त आपल्याला लॉस होणार आहे. कुठल्या या झोनमध्ये एवढ्या आपल्याला लॉस होणार आहे या रेंजमध्ये. जर मार्केट अपसाईडला गेलं तरी प्रॉफिट आहे, डाऊन साईडला गेलं तरी पण प्रॉफिट आहे.
यामुळे लॉंग स्ट्रॅडल ही स्ट्रॅटर्जी डायरेक्शनल स्ट्रॅटर्जी आहे. जेव्हा केव्हा वाटणार की मार्केटमध्ये कुठल्या तरी एका साईडला मोठा मूव येणार आहे, अप साईडला किंवा डाऊन साईडला, तेव्हा तुम्ही लॉंग स्ट्रॅडल यूज करून प्रॉफिट घेऊ शकता. ओके, आता आपण सेम बघूया शॉर्ट स्ट्रॅडल कसे बनते. तर यामध्ये आपण एकाच सेम स्ट्राईक प्राईसचा एक कॉल सेल करतो आणि एक पुट सेल करतो. तर बघा, मार्केट डाऊन साईडला जात आहे तरी पण लॉस होत आहे, मार्केट अप साईडला जात आहे तरी पण लॉस होत आहे. मार्केट मात्र जेव्हा या रेंजमध्ये राहत आहे ना, तेव्हा मात्र आपल्याला प्रॉफिट होत आहे. म्हणजेच ही स्ट्रॅटर्जी आपण एका साईडवेज मार्केटसाठी यूज करतो. जेव्हा आपल्याला वाटणार की मार्केट कुठल्याच साईडला मूव्ह करणार नाही, अप साईडला किंवा डाऊन साईडला, तेव्हा मार्केट एका रेंजमध्ये फसणार आहे. त्या रेंजमधले टाईम डिकेचा आपण यूज करून, त्यामुळे आपण प्रॉफिट घेऊन शॉर्ट स्ट्रॅडल यूज करून तिथे आपण प्रॉफिट घेऊ शकतो. ओके, होप सो की तुम्हाला मी सांगितलेलं सर्व कळालेलं असणार. व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडलेला असणार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.